श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। तर आज मी बनवणार आहे चिवडीची भाजी। तर इथे मी घेतली चिवडीची भाजी धुवून घेतलेली आहे स्वच्छ आणि 3-4 पाण्याने धुतलेली आहे, कारण की याच्यात माती खूप राहते। आणि इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, टमाटर चिरून घेतलेला आहे, बारीक सांबार घेतलेला आहे आणि तुम्ही लसूण सुद्धा घेऊ शकता। मी लसूण स्किप केलेला आहे। इथे 1.5 वाटी घेतलेलं आहे बेसन। मी भाजीपेक्षा थोडंसं जास्त पाहिजे बेसन, तर इथे 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे मी ना। आपली 1.5 वाटी भाजी सुद्धा असणार। तर इथे कढई मांडून घेतलेली आहे। तर इथे मी घेतलेलं आहे तेल, कढई तापलेली आहे। तेल थोडं तुम्ही जास्तच घ्या, कारण की बेसनासाठी थोडंसं तेल जास्त पाहिजे। तर तुम्ही बघू शकता मोहरी तडतड झालेली आहे, मोहरी शिजलेली आहे। यात आता मी टाकत आहे जिरा, आणि जिरा सुद्धा झाल्यावर याच्यात टाकत आहे मी हिंग। आणि हिंग टाकणं आहे आवश्यकच आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे बेसनाने गॅसेस प्रॉब्लेम वगैरे होतात। तर हिंग टाका। आणि कांदा टाकलेला आहे, बघू शकता। आणि कांदा छान मस्त गोल्डन फ्राय होऊ द्या तुम्ही। आणि कांदा झालेला आहे, बघू शकता। आणि आता याच्यात टाकणार आहे मी टमाटर। आणि टमाटर जेवढे जास्त असले तेवढे चांगलेच लागतात। टमाटर सुद्धा थोडंसं चांगल्याने, म्हणजे टमाटर नरम झाले की नंतर आपण याच्यात बेसिक मसाले टाकू। यात आता मी बेसिक मसाले टाकणार आहे। हळद, तिखट तुमच्या तिखटानुसार घ्या। कोणतं तिखट जास्त तिखट राहते, कोणतं तिखट कमी तिखट राहते, मीडियम राहते, तर त्यानुसार घ्या। इथे मी 4 चम्मच घेतलेले आहे। धने पावडर 2 चम्मच, चवीनुसार मीठ, थोडंसं होऊ द्या हलकंसं। बघा हलकीशी तर्री सुटलेली आहे। आता याच्यात मी चिवडीची भाजी टाकते आणि त्यासोबत सांबार सुद्धा टाकत आहे। आणि सांबार मी थोडा जास्तच घेतलेला आहे, छान लागतो।
चिवळीच्या भाजीला सुद्धा स्वतःचं पाणी राहते, ते स्वतःचं पाणी रिलीज करते। तर थोडा वेळ मी याला झाकून ठेवणार आणि म्हणजे थोडीशी भाजी चिमली तर मी यात बेसन टाकणार। थोडा वेळ भाजी मी झाकून 2 मिनिटं ठेवते आणि त्यानंतर मग मी बेसन टाकणार। तर इथे बघा चिवडीची भाजी छान नरम झालेली आहे, चिमून गेलेली आहे। आता यात मी टाकणार आहे बेसन। तुम्हाला जेवढं बेसन पाहिजे, तुम्हाला भाजीचं प्रमाण जास्त पाहिजे तर तुम्ही भाजीचं प्रमाण जास्त ठेवू शकता, तुम्हाला बेसनाचं प्रमाण जास्त पाहिजे तर तुम्ही बेसन ठेवू शकता, तुमच्या आवडीनुसार आहे। तर मी दोन्ही प्रमाण सारखंच घेतलेलं आहे। आणि बेसन भाजताना गॅसचा पॉवर कमी ठेवा आणि ही भाजी सहसा कमी पॉवरवरच बनली जाते। आणि बेसन छान भाजल्या गेल्या पाहिजे। तर बघा सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि मी 2-3 मिनिटं याला झाकणार आहे। 2-3 मिनिटं झाकून घेते। तर बघू शकता 3-4 मिनिटं झालेले आहे आणि बेसनाला छान वाफ लागलेली आहे। तर आणखीन एकदा मी याला छान फिरवून घेते। एक ग्लास पाणी घेत आहे, तुम्हाला जास्त पाणी लागत असेल तर तुम्ही जास्त घ्या। दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे मी, बरोबर 1.5 ग्लास टाकलेलं आहे पाणी आणि आता छान याला एकजीव करून घेणार। आणि याला कमी पॉवरवरच शिजू द्या। तर आणि पाणी पूर्ण आटून जाणार तेव्हा आणखीन एकदा मग मी याला फिरून घेणार। तर झाकून ठेवत आहे वाफेवर, कारण की आता छान शिजणार आहे बेसन। तर पुढची
तर आपलं बेसन रेडी आहे, बघू शकता तुम्ही. थोडं आसटच ठेवलेलं आहे मी, जास्त ड्राय नाही केलेलं आहे. आणि गॅस बंद करून दिलेली आहे. आणि जास्त ड्राय केलं तर काय होणार, ते आणखीन कडक होऊन जाणार. तर त्यामुळे बेसन पाणी पितो आणि त्यामुळे बघू शकता थोडं आसट ठेवलेलं आहे, कारण की आणखीन झाकल्यानंतर ते आणखीन थोडंसं पाणी सोकून जाणार. आणि पोळी सोबत खूप छान लागते, भाकर पोळी सोबत खूप छान लागते ही चिवडीची भाजी. नक्की ट्राय करा. बाय. तर स्वयंपाक वगैरे झाला आणि मी नंतर मुली वगैरे शाळेत गेल्यानंतर बँकेत आली. तर बँकेत मला म्हणजे अकाउंट उघडायचं होतं. तर आता ती योजना निघाली आहे लाडली बहीण योजना, त्याकरता मला नवीन अकाउंट उघडायचं होतं. आणि भरपूर गर्दी होती, म्हणजे इथे नाही आहे पण जे बँक आहे तिथे अंदर खूप गर्दी होती. तर फार गर्दी होती. मग खूप वेळ पण नंबर लागायचा होता. तर तेव्हा मग मी विचार केला की बाजार भरलेला आहे, तर बाजार भरलाय तर वेळ आहे, तर तेव्हा तिथपर्यंत मी बाजार करून घेते. तर मी बाजार वगैरे करून घेतलेला आहे. बघू शकता बाजार भरलेला आहे, कारण की 4 वाजून गेले. ते सकाळपासून आम्हाला 11 वाजतापासून तर संध्याकाळी 4 वाजता मार्केट भरला. तर मी मार्केट वगैरे बाजार पूर्ण करून घेतला, भाजी वगैरे घेऊन घेतली. आणि त्यानंतर मग आमचं काम झालं बँकेचं. त्यानंतर मग मी 6:30 वाजता घरी आली. तर इथे बघा माझे देव वगैरे धुवून झालेले आहेत. देव पूर्ण साफ करून घेतलेले आहे. आणि तुम्ही बघू शकता हा माझा चांदीचा प्याला आहे. याला सुद्धा मी छान मस्त चमकून घेतलेला आहे आणि पूर्णपणे निघालेला आहे. म्हणजे काळपटवणं वगैरे सगळं निघून गेलेलं आहे आणि देव वगैरे स्वच्छ झालेले आहे. तर आता याचे छान पुसून घेते देवांना आणि मांडणी करते. श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. कसे आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा. तर आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशी निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मी बनवणार आहे आज सकाळी, निरंकाळ उपवास असतो हा, तर मी बनवणार आहे सकाळी आज भगर तर भगरसाठी मी इथे भगर शिजवून घेतलेली आहे. आणि हा 1.5 किलो भगर आहे, कारण की मेंबर तेवढे आहे. तर मेंबर तेवढे असल्यामुळे जास्त घेतलेला आहे. तर इथे भगर घेतलेला आहे 1.5 किलो. गोडलिंबाचा पाला घेतलेला आहे, टमाटर भरपूर घेतलेला आहे, मिरची आणि जिरेची पेस्ट घेतलेली आहे. इथे शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे, मीठ घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये थोडं मी लाल तिखट सुद्धा टाकणार आहे. तर एवढं सामान घेऊन घेतलेलं आहे. तर मग आता मी याला फ्राय करणार. तर मी हा गंज काढून घेतलेला आहे. ॲक्च्युली घमेला थोडा पातळ आहे माझा, तर हा गंज घेतलेला आहे मी, कारण की याच्यामध्ये छान आपल्याला फिरवता येणार मोकळं, आणि मोकळं फिरवता येणार तेव्हाच छान वाटते. लहान भांड्यामध्ये तिच्या तिथं तर ते पूर्ण सामग्री भगरला लागत नाही, त्यामुळे मी असा मोठा गंज घेतलेला आहे, त्यामुळे मोकळं फिरवता येणार आपल्याला. तर चला आता आपण फोडणी घालूया. इथे तेल घेतलेलं आहे मी, आणि तेल थोडं जास्त पाहिजे भगरला, कारण की भगर तेल थोडंसं शोषून घेतो, त्यामुळे तेल जास्त टाकलेलं आहे. आणि छान गरम होऊ द्या याला चांगलं. आणि त्यानंतर मग मी मिरची जिरेचं पेस्ट टाकणार. आणि यामध्ये मी 15-20 मिरच्या घेतल्या होत्या, मोठ्या तिखट मिरच्या. तर याला छान बारीक करून घेतलेला आहे मी, आणि जिरा सुद्धा याच्यातच बारीक केलेला आहे.
आणि या पॅच्युलाने बरोबर निघते म्हणून मी पॅच्युला यूज केलेला आहे. त्याने बरोबर सगळं सामान निघून जाते याच्या अंदरचं. आणि सराटा घेतलेला आहे मी, आणि आपल्याला खोडता येणार चांगल्याने. मिरच्या एकदम जास्त जळू नको द्या. तर आता मी टाकणार आहे इथे गोडलिंबाचा पाला. मिरच्या झालेल्या आहे, छान खमंग सुटलेला आहे. मी दिसत नाही आहे तुम्हाला. तर खमंग सुटलेला आहे, बघू शकता. तर याच्यामध्ये आता टाकणार आहे गोडलिंबाचा पाला. गोडलिंबाचा पाला मी तीन दांड्या घेतलेल्या आहे. तर मिरच्या आणि गोडलिंबाचा पाला झालेला आहे. यात मी टाकत आहे आलू चिरून घेतलेले आहे, बारीक चिरून घेतलेले आहे. तर कोणी उकडले आलू टाकते, कोणी चिरलेले टाकतात. तर मी चिरून टाकलेले आहे. आणि आलू थोडे होत आले तर टमाटर टाकून देऊ. थोडं 5 मिनिटं झाकून घेते, कारण की आलू लवकर शिजणार. आणि तुम्ही मीठ सुद्धा टाकू शकता याच्यामध्ये, पण मी नंतर टाकणार मीठ, टमाटर टाकल्यानंतर. आणि जेव्हा मी भगर शिजवलं होतं त्याच्यातच 1 चम्मच मी मीठ टाकून शिजवलं होतं. तर कारण की याच्यामध्ये मीठ टाकून शिजवलं भगरमध्ये तर कसं थोडं स्वादला चांगलं लागते. तर आता याला 5 मिनिटं मी थोडं वाफून घेते आणि त्यानंतर मग टमाटर टाकते. याच्यात मी टमाटर टाकते. आणि मी टमाटर वगैरे टाकून घेतलेला आहे. आता मी साबुदाणा घेतलेला आहे, संध्याकाळसाठी साबुदाणा भिजू टाकून देते. टमाटर वगैरे टाकून घेतलं तर आता मी थोडंसं याच्यात मीठ टाकते. मिठाने काय होणार, प्रोसिजर लवकर होणार. आणि मीठ टाकताना लक्षात ठेवा की आपण भगरमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं. एक चम्मच लाल तिखट टाकणार.
आलू शिजले, आता भगर टाकून देते मी यामध्ये। भगरला छान मस्तपैकी फोडून घ्या आधी आणि त्यानंतर टाका। तर मी कुकरमध्ये मांडला असल्यामुळे त्याला मी छान हाताने मॅश करून घेते अगोदर। छान मस्तपैकी मॅश करून घेते आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी शेंगदाणे घालायचे। आणि जर तुम्ही अगर उकडले आलू टाकणार तर तुम्ही उकडले आलू सुद्धा शेवटी टाकू शकता। आणि उकडले आलू टाकताना पण आपण जेव्हा आलू उकडतो त्यामध्ये हलकसं थोडं मीठ टाकायचं। तर बघा छान मस्त एकजीव करून घेते आणि तेल जास्त टाकायचं। म्हणजे बघा तेल टाकल्यामुळे काय होते, पटकन ते एकजीव होते। बघा मोठं पात्र घेतलं त्यामुळे काय होते, पटकन आपल्याला व्यवस्थित एकजीव करता येते आणि लहान पात्रामध्ये एकजीव व्यवस्थित होत नाही। आता मी याच्यात टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट। तर मी एवढं नाही टाकणार आहे, संध्याकाळसाठी ठेवणार आहे। 2 टाइमसाठी मी बारीक करून घेतलेला आहे। तर मी एवढंच टाकणार आहे, एवढं संध्याकाळसाठी ठेवलेलं आहे। कोणी कोणी सांबार सुद्धा टाकतात, पण आमच्या इकडे सांबार नाही खात। सांबार म्हणजे भाजीमध्ये म्हणजे उपासाला सांबार नाही चालत असं म्हणतात, त्यामुळे आम्ही सांबार नाही टाकलेला आहे। आणि तुम्ही एक काम सुद्धा करू शकता, जेव्हा तुम्ही भाकर शिजवता त्यामध्ये थोडंसं दही टाकला तर खूपच छान लागते। तुम्ही तसं नक्की ट्राय करून बघा। दही खूप छान लागते। तर बघू शकता भगर किती छान झालेला आहे। याला मी आता 1-2 कमी आचेवर वाफ करून घेणार। तर मी झाकून घेते याला। तर मी झाकून घेतलेलं आहे। थोड्या वेळानंतर आपण पुन्हा याला खोरून म्हणजे खाण्याकरता सर्व करू। माझ्या घरचे अर्धे लोक पायवारीला गेलते धापेवाडाच्या, तर ते सायंकाळी आले। तर काय बनवायचं तर साबुदाणा मी भिजू टाकलेला होता, तर सगळ्यांसाठी वडे करायचे होते साबुदाण्याचे। ते इथे बघा मी वडे बनवत होती आणि मम्मी वडे तळत होती ना। हा आमचा छुटकू आहे, माझ्या बहिणीचा मुलगा। तर याला माहित आहे मम्मी व्हिडिओ बनवते, तर तो व्हिडिओ बनवत होता, फोटो काढत होता। तर आमची म्हणजे थट्टा मस्ती सगळं सुरू होतं। तर तो इतका म्हणजे बिजी झाला मोबाईल आणि मला म्हणायचा अम्मा मैंने ऐसे बनाया, माँ मैंने ऐसे बनाया, वीडियो ऐसे बनाया। तर त्याला आम्ही एक मोबाईल देऊन दिलता, तर तो व्हिडिओचं काम करत होता। तर बघू शकता त्याच्या हातात तुम्हाला मोबाईल दिसत असणार आणि माझ्या समोर बसला होता तो आणि छान मस्त व्हिडिओ वगैरे काढत होता।
तर इथे बघा मस्त वडे तळत आहे आणि लोखंडाची कढई घेतली मी आणि बघा आमची थट्टा मस्ती सुरू होती इथे छान मस्त थट्टा मस्ती करत करत वडे कधी तयार झाले माहीतच नाही पडले आणि छान मस्त खूप टेस्टी झाले होते वडे आणि बघू शकता तुम्ही छान मस्त टेस्टी झालेले होते आणि क्रिस्पी सुद्धा झालेले होते। तर हे अशी आमची आखाडी एकादशी गेली पार पडली आणि मी नाही गेली होती पायवारीला, बाकी सर्वजण गेले होते। तर मला बरं नसल्यामुळे मी गेली नाही आणि पाणी पावसाचं पुन्हा आणखीन तब्येत खराब होणार म्हणून गेली नाही। आणि हे बाकी जे उरलेले आहे त्याला मी फ्रीजर करून टाकणार, म्हणजे फ्रीज पॉलिथिनमध्ये ठेवून त्याला फ्रीजरमध्ये ठेवून देणार। जेव्हा मला वाटलं तेव्हा मग मी तळून मुलींना देऊन देणार। खराब होत नाही, फ्रीजमध्ये नको ठेवा, फ्रीजरमध्ये ठेवा, तर ते खराब होणार नाही। तर अशा प्रकारे आपले साबुदाणा वडे तयार आहे।